नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. नवीन अभ्यासक्रमानुसार वर्ग 12वा विषय मराठी युवक भारती पाठ पहिला वेग वशता या पाठातील लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले. या पाठावर आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. त्यापूर्वी या पाठामध्ये शिवाजीराव भोसले यांनी या वैचारिक पाठात लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनांची गरज लेखकालाही पडते, मात्र खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करणे. प्रश्न पहिला. पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. प्रश्न 1. जीवन विभागणारे घटक. एक जीवन विभागणारा पहिला घटक स्थिती. 2. जीवन विभागणारा घटक गती. प्रश्न क्रमांक 2. विचारांची गती म्हणजे. विचारांची गती म्हणजे प्रगती. तीन अधोगती म्हणजे. दिशाविहीन. अधोगती म्हणजे दिशाविहीन. 4 अक्षम्य आवेग म्हणजे अधिक वेग. अक्षम्य आवेग म्हणजे अधिक वेग. 1 कृती करा. गतीबाबत लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे. 1 अप्रमाण. 2 अवास्तव. 3 अनावश्यक. हे 3 गतीबाबत लेखकाने वर्णिलेली विकृती आहे. समोरील कृती पूर्ण करा. 2 लेखकाच्या मते जीवन अर्थपूर्ण तेव्हा होते जेव्हा. 1 कामापुरते वाहन वापर. 2 कामासाठी वाहन वापर. आणि 3 आटोक्यात वेग. अशाप्रमाणे वाहनाचा जीवनात वापर केला तर जीवन अर्थपूर्ण होते. समोरील कृती पूर्ण करा.
3. लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणे. कारण 1. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी वाहन खरेदी केले जाते. 2. आपले ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी वाहन खरेदी केली जाते. 'कृती क्रमांक 4' पूर्ण करा. वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर. 1. चित्ताची व्यग्रता वाढते. 2. डोळ्यावर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. 3. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. 4. कमरेची आणि पाठीची दुखणे ही वाहनधारकांची व्यथा निर्माण करतात. अशा प्रकारे वाहनांचा वेग अनिवार्य झाला तर समस्या उद्भवू शकतात. समोरील कृती पूर्ण करा. विकसित देशातील रस्ते. 1. विकसित देशात रुंद रस्ते असतात. 2. विकसित देशात सरळ रस्ते. 3. विकसित देशात निर्विघ्न रस्ते असतात. 4. विकसित देशात एकमार्गी रस्ते असतात. समोर दिलेली कृती पूर्ण करा. निसर्गरम्य स्थान. मंदिर. 1. देहू निसर्गरम्य स्थान व मंदिर आहे. आळंदी. 3. सिंहगड. 4. बनेश्वर आणि 5. विठ्ठलवाडी. हे सर्व पुण्याजवळील मंदिर व निसर्गरम्य ठिकाण आहेत. समोर दिलेली कृती पूर्ण करा. पुण्यातील रस्ते. 1. लक्ष्मी रोड. 2. महात्मा गांधी मार्ग. 3. जंगली महाराज रस्ता.
हे पुण्यातील प्रमुख रस्ते आहेत. समोर दिलेली कृती पूर्ण करा. वाहन निकडीचे गावे. 1. वाई. 2. सातारा. 3. फलटण. 4. कराड. ही सर्व वाहन निकडीचे गावे पाठात आलेली आहे. प्रश्न क्रमांक ई. कारणे शोधा. प्रश्न 1. अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते. कारण रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. बाजारपेठा यात निदान 100 मैलांचे किमान अंतर असते. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. त्यामुळे अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान आहे. प्रश्न दुसरा. लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा. कारण आपले जीवन अधिक प्रमाणात वाट्याला यावे, ते कृतार्थतेने जगता अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर गरजेच्या वेळी करायला हवा. प्रश्न 3. जीवन हे 10 दिशांना विभागलेले आहे. कारण मुलांची शाळा एका टोकाला, कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना दूर कुठेतरी दिशेला. अशाप्रमाणे जीवन 10 दिशांना विभागलेले आहे. प्रश्न दुसरा. अ. योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा. 1. जीवन अर्थपूर्ण होईल जर. पर्याय 1. वाहन कामापुरतेच वापरले तर. पर्याय क्रमांक 2. वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर. पर्याय क्रमांक 3. वाहनांचा वेग आटोक्यात ठेवला तर. आणि पर्याय क्रमांक 4. वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर. पर्याय योग्य आहे. वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर. ब. निसर्गविरोधी वर्तन नसणे म्हणजे.
पर्याय: 1. स्वतःला वाहनांची सतत जखडून ठेवणे. 2. वाहनांचा अतिवेग अंगीकारणे. 3. तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे. 4. गरज नसताना वाहन वापरणे. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे. प्रश्न आ. वाहन वापरातील फरक स्पष्ट करा. अमेरिका व भारत या 2 देशातील वाहन वापरण्यातील फरक स्पष्ट करा. अमेरिका: घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. तर भारतात आपल्याकडे अंतर कमी, माणसे खूप आणि कामे कमी, तरीही वाहन वापर. 2. अमेरिका: रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी आहेत. मुंबईसारखी विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेली असते. 3. अमेरिका: घर, कार्यालये, बाजारपेठा यात कमीत कमी 100 मैलांचे अंतर असते. भारत: जीवनाची टोके सहज सांधता येतात, परंतु त्वरा केली जाते. अमेरिका. 4. अंतरावरच्या गोष्टीची जवळीक साधण्यासाठी वाहनांचा वापर करतात. भारत: इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी व आपले ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी वाहनांचा वापर केला जातो. अशा प्रकारे भारत आणि अमेरिका या 2 देशात वाहनांचा वापर केला जातो. प्रश्न 3. खालील वाक्यांचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा. प्रश्न 1. यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही विकृती आहे. या ओळींचा अर्थ: आपली कामे यथासांग पार पडावीत एवढाच वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा जास्त वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. प्रमाणित केलेली गती विनाकारण अनावश्यक वाहन घेऊन वेगाने फिरणे, तो अधिक वेग आत्मघाती ठरू शकतो. दोन. आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात, मग वाहने माणसावर स्वार होतात. या ओळीचा अर्थ: वाहनांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचविण्यासाठी त्याचा उपयोग होतो, पण अनेकदा असे होते की वाचलेला वेळ कसा घालवावा म्हणून माणसे पुन्हा
वाहनांच्या आहारी जातात तेव्हा वाहन माणसावर स्वार होते. प्रश्न 3. उगाच भावविवश होऊन वेगविवश होऊ नये. या ओळीचा अर्थ सुधारण. आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. उगाच अनाठायी वेगामुळे पोहोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता असते. या पाठावरील पुढचा भाग भाषा व्याकरणाचा व स्वमत हे पुढील व्हिडिओ भाग 2 मध्ये मिळेल. तोपर्यंत धन्यवाद.